मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आखले जात आहेत. परंतु यामध्ये एक महत्वाची भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी हे घेतलेली आहे की कुठल्याही प्रकारचे बॅनरबाजी न करता शोबाजी न करता अत्यंत साधेपणाने आणि वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांना कंबळ टॉवेल आणि वेगळे साहित्य वाटप करून सोबतच जेवणाची व्यवस्था करून देऊन केक कापून त्यांनी आज राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. यात महत्वाची बाब ही होती की जे वृद्ध जिथे अनेक संख्येने वृद्ध आहेत त्यांच्या सोबत त्यांनी तिथे थांबले, त्यांना एक प्रेमपूर्वक आणि आपुलकीने त्यांच्याशी सामान्यांची भूमिका घेऊन त्यांच्यासोबत दिवस काढला. हा सगळा वेगळा प्रकार दाखवून मनसेने एक आपले सामाजिक बांधिलकी ते जपलीच आहे. परंतु अनेक वेळा आंदोलन उपोषण मोर्चे इत्यादी करणारी मनसे आज कुठेतरी एक मानवतेच्या भूमिकेत तिथे दिसत होती, जेणेकरून त्यांनी वृद्धांच्या सोबत वेळ काढून एक पावतीच दिलेली आहे की मनसे फक्त आक्रमक भूमिकाच घेत नाही, त्यांच्यामध्ये माणुसकी ही अत्यंत महत्वाची आहे. आम्ही दरवर्षीप्रमाणे या वृद्धाश्रमामध्ये आम्ही दरवर्षी येतो. इथे काही वृद्ध आहेत ज्यांना घरी न राहतात इथे राहतात. त्यांना मदत करण्याची हेतू आणि सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त मला भेटण्यापेक्षा किंवा बॅनर लावण्यापेक्षा तुम्ही जे काही तुम्हाला समाजसेवा करता येईल, ज्येष्ठांना मदत करता येईल, विद्यार्थ्यांना मदत करता येईल, ज्यांना कोणाला समाजसेवेमध्ये तुम्हाला जी जी मदत करता येईल ती करा. ती मदत केली म्हणजेच माझा वाढदिवस साजरा होईल. मला कुठल्याही भेटून भेटण्याची बुकीची वगैरे अपेक्षा नाही आहे. त्याच आदेशाचं पालन करत आम्ही दरवर्षी या आश्रमामध्ये जवळपास 80 ते 100 सिनियर सिटीजन असतात. त्यांना जेवण, ब्लँकेट, टॉवेल किंवा केक आमच्याकडनं जे काही होईल ते मात्र आम्ही करतो.